तुला मध्येच कोणीतरी च्युइंगम खाऊन थुंकून ठेवलं होतं. शी, तुला सांगते मॅनर्स नाही आहेत लोकांना. मला कोणीतरी मुख्यमंत्री बनवलं ना, एक दिवस मुख्यमंत्री बनेन आणि च्युइंगमच बॅन करून टाकेन. मग च्युइंगम खाणारे लोक बॅन करून टाकेन. मग होल वर्ल्ड मधून च्युइंगम बॅन करेन. तुला सांगते पैज लावते मी हे करू नाही. पण मला कशाला कोणी मुख्यमंत्री बनवेल ना, मग काय बनू? बिझनेस वुमन बनते. अशी चप्पल तयार करते ना की कितीही चिकटी च्युइंगम असेल तरी ती माझ्या ब्रँडच्या चप्पलेला चिकटूच शकत नाही. ऐक ना, च्युइंगम प्रूफ चप्पल. वाव, कसली भारी बिझनेस आयडिया सुचली ग. हातून ना असं टाटा, बिर्ला, अंबानी झाल्यासारखं वाटतंय ग. वा, हे हसतेस काय तू? एक चुटकी च्युइंगम की कीमत तुम क्या जानो. तुझं नाव काय? माधवी बाबू. करोडपती होने का रोड होती है चिट्टी च्युइंगम. तुला तुम्ही तू इथे काय करतेस? सर, तुम्ही इथे काय करताय? माझं सोड, तू इथे काय करतेस? आणि तुझा पाय दुखत होता ना, कालपर्यंत चालता येत नव्हतं तुला, लग्नत होतीस, मग आज काय झालं? हो दुखत होता माझा पाय. पण काय? पण आम्ही काल हाड वैद्याकडे गेलो होतो काल आम्ही. मग काय, साधा सुद्धा वैद्य नव्हता सर, हाडाचा वैद्य होता सर, हाडाचा वैद्य. त्याने मला बघितलं, मग माझा पाय बघितला, म्हटलं कुठे लागले, कसं लागलं, आणि मग जोरात म्हणाला एक्सरे काढून घे. हाड. तुम्हाला नाही सर, मला म्हणाला. त्याने मला बघितलं आणि माझा पाय बघून तो म्हणाला हाड असं म्हणाला. आणि सर, काय चमत्कार, त्याच्या जादूने लगेच मी ठणठणीत, अगदी लगेच ठणठणीत मस्त अशी जादू केली आणि पाय बरा. म्हणून मी अशी मला मूर्ख समजतेस का? काही बोलतेस? हार्ड वैद्य काय अशी ट्रीटमेंट करतो? सर, जादुई वैद्य होता ना तो सर, जादुई वैद्य. अशी जादू केली आणि काय चमत्कार सर, तो लगेच जादू केली आणि माझा कारण देऊ नकोस. आणि आता तर तुझा पाय बरा झालाय, मग तू कॉलेजला का नाहीयेस? आज इम्पॉर्टंट लेक्चर्स होती ना, मग ते महत्वाचं आहे की हे परिस्थिती. परिस्थिती सर, माझी परिस्थिती जास्त महत्वाची आहे आणि त्या परिस्थितीनेच मला इथे यायला भाग पाडलं. सर, तुम्हाला म्हणून सांगते की मी काय, माझं पूर्ण कुटुंब फार गरीब आहे सर. कॉलेज नंतर जेव्हा पण वेळ मिळतो ना, तेव्हा मी असं ब्रायडल मेकअप वगैरे करते. परिस्थिती इतकी हालाकीची आहे की फक्त ब्रायडल मेकअप नाही, बारशी, मुंजी, वेळ आली तर 13 वेळेला पण जाते मेकअप करायला सर. 13 वेळेला? काय प्रेताच्या फोटोचा मेकअप करतेस? नाही, मोठ्या घरात ना सर, भाड्याने बाहेरची लोक मागवतात, मग त्यांना पण करायला लागतो ना सर मेकअप. मग ती घरची वाटावी म्हणून त्यांना मेकअप. काही अरे बाळा, आता तो वेटर आला होता ना, यांना वेफर्स देऊन गेला, तो त्याचा नॅपकिन तिथेच विसरून गेलाय. तो बघ, नंतर शोधत बसेल. देशील त्याला? हो काकू, देतो. हो दादा, तुमचा नॅपकिन होता इथे. इथे ठेवाल प्लीज. हो. आत्ता येईल खरी मजा. दारूमुळे तू माझ्या मुलाचा जीव घेतलास ना, आता हीच दारू तुझा जीव कसा घेते ते बघ. थँक्यू. वेलकम. वेटर, ओके. इथे काय फक्त सरबतच आहे का? नाही म्हणजे खायला काही मिळेल का? म्हणजे पनीरचं काही आहे का? पनीर चिली आहे, पनीर टिक्का आहे. काय झालं? वास कसला येतोय? वास? हे तुझंच आहे ना? हो, माझं. दारू? तू दारू पिऊन आलायस इथे? बघा, अहो बघा, हा वेटर दारू पिऊन आला इथे. घाणेरडा. आणि त्या घाणेरड्या हाताने सगळ्यांना खायला पिला देतोस तू, आणि आम्ही तसंच खातोय. कमाल झाली बाई. शी.
प्लीज प्लीज काय प्लीज काय काही ऐकायचं नाहीये तुझं. काय खोटं बोलते मी? इथपर्यंत वास येतोय. तुम्हाला पाहिजे तर या ना इथे. इथे येऊन बघा, खात्री करून घ्या. घ्या घ्या, याचा वास घेऊन बघा ना. बघा म्हणजे तुमची पण खात्री पटेल. हे बघा प्लीज तुम्ही शी, ओरडू नका. घाणेरडा. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. हे बघा ऐका तू अरे अरे तू ह्या घरचा मुलगा आहेस ना? आणि तू असं वेटरच्या वेशात का फिरतोयस? काकू अरे अरे तुझ्या भावाचा साखरपुडा आहे हा, सख्या भावाचा. आणि तू असा वेश बदलून फिरतोयस? अहो बघा बघा, हा बघा, ओळखलं काय याला? हा दीप 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 गायकवाड, ह्या घरचा मुलगा. दारू पिऊन वेटर बनून फिरतोय सगळीकडे. का रे का? तुझ्या घरच्यांनी सांगितलंय का इथे तोंड दाखवायचं नाही म्हणून? बघा बघा, हे श्रीमंत लोक बघा काय यांचे एक एक खेळ असतात.